कल्पना करा, एका खूप मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीची एक महिला सीईओ आहे. हम्म. ती हजारो कर्मचाऱ्यांचं नेतृत्व करते. आर्थिकदृष्ट्या ती एकदम सक्षम आहे. हो, आणि कागदोपत्री पाहिलं तर समाजाच्या कोणत्याही बंधनात ती अडकलेली नाहीये. बरोबर. म्हणजे ती मुक्त आणि स्वतंत्र असण्याचं एक उत्तम उदाहरण आहे असं आपण म्हणू. अगदी तसंच. हो. पण आता दुसरीकडे एका छोट्याशा गावात राहणाऱ्या एका सामान्य गृहिणीची कल्पना करा, अच्छा. जिने कधीही नोकरी केलेली नाही आणि जिचं संपूर्ण जग हे फक्त तिच्या घरापुरतं मर्यादित आहे. हम्म. आता वरवर पाहता आपला समाज लगेच निष्कर्ष काढेल की की ती सीईओ महिला पूर्णपणे स्वतंत्र आहे. हो, आणि ती जी गृहिणी आहे ती पारंपरिक चौकटीत पूर्णपणे अडकलेली आहे. हम्म. पण जर मी असं म्हटलं की ती सीईओ महिला समाजाच्या आणि स्वतःच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली आतून पूर्णपणे दबलेली असू शकते, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आणि ती गृहिणी मात्र मानसिक पातळीवर म्हणजे आतून जगातील सर्वात स्वतंत्र व्यक्ती असू शकते. तर हा विचार आपल्याला नक्कीच थोडा अस्वस्थ करेल. नक्कीच, कारण हा आपला नेहमीचा विचार करण्याचा पद्धत पूर्णपणे मोडून काढतो. बरोबर. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण स्वातंत्र्य या संकल्पनेची जी एक साचेबद्ध चेकलिस्ट आपण बनवली आहे ना, हो, ती आपण तपासून पाहणार आहोत. अगदी. आज आपण स्त्री नावाच्या एका अत्यंत विचारप्रवृत्तक पुस्तकातील तत्वज्ञानाचा आधार घेणार आहोत. उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे आपण हे समजून घेणार आहोत की आपण ज्याला मुक्ती मानतो तो केवळ स्वातंत्र्याचं एक भ्रम आहे का, आणि खऱ्या आंतरिक स्वातंत्र्याचा नेमका अर्थ काय असतो. जर कुणाला वाटत असेल की महिला मुक्ती केवळ नोकरी आणि समानतेतून मिळते, तर आजची ही सखोल चर्चा तो दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकेल. हो, मला वाटतं हा विरोधाभास समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण कसं आहे ना, आजवर आपण स्वातंत्र्याकडे एका अत्यंत भौतिक आणि मोजता येणाऱ्या चष्म्यातून पाहत आलो आहोत. म्हणजे नक्की कसं? म्हणजे शिक्षण पूर्ण झालं, नोकरी मिळाली, मतदानाचा अधिकार मिळाला किंवा बँकेत स्वतःचं खातं उघडलं की आपण स्वातंत्र्याची घोषणा करून मोकळे होतो. हो ना, आपण त्यालाच यश मानतो. अगदी. जगभरात आजवर जेवढ्या काही स्त्रीमुक्तीच्या चळवळी झाल्या त्या सर्वांचा मुख्य भर हा नेहमीच या बाह्य अधिकारांवर म्हणजे राईट्स मिळवण्यावर राहिला आहे. जे साहजिकच आहे, कारण ते महत्वाचं होतंच. नक्कीच महत्वाचं होतं. हे अधिकार मिळवणं हा मानवी इतिहासातील एक खूप मोठा टप्पा होता, हे कुणी नाकारू शकत नाही. पण या पुस्तकातील जे मूळ तत्वज्ञान आहे ना, ते एका अत्यंत वेगळ्या आणि खोल प्रश्नाला हात घालतं. कोणत्या प्रश्न? प्रश्न असा आहे की कायद्याने जरी शृंखला तोडल्या असल्या तरी मानवी मन खरोखरच मुक्त झालं आहे का? बापरे, हा खरंच खूप खोल विचार आहे. हो ना, कारण जर मनच बांधलेलं असेल तर बाह्य स्वातंत्र्य पूर्णपणे निरुपयोगी ठरतं. बाह्य जगात सगळे अधिकार मिळूनही जर आंतरिक पातळीवर मन अजूनही जुन्याच भीती, असुरक्षितता आणि समाजाच्या मान्यतेच्या शोधात अडकलेलं असेल तर ते स्वातंत्र्य काहीच कामाचं नाही. अगदी बरोबर. ते बाह्य स्वातंत्र्य आपल्याला फक्त एक भ्रम देतं. खरी समस्या ही मनाच्या पातळीवर आहे. हे समजून घेण्यासाठी ना मला एका उदाहरणाची किंवा कल्पनेची भर घालावीशी वाटते. हो, सांगा ना. म्हणजे हे अगदी एखाद्या पक्षाला पिंजऱ्यातून बाहेर काढण्यासारखं आहे. अच्छा. कल्पना करा, एका पक्षाला वर्षानुवर्षे एका छोट्या पिंजऱ्यात ठेवलंय हां. आणि अचानक आपण त्या पिंजऱ्याचं दार उघडून देतो. हां, म्हणजे आपण त्याला बाह्य स्वातंत्र्य देतो. बरोबर. पण दार उघडं असूनही तो पक्षी बाहेर उडतच नाही. तो मनाने अजूनही त्याच पिंजऱ्यात कैद असल्यासारखा वागतो. तो त्या उघड्या दाराच्या आतच गोलगोल फिरत राहतो. खरंय, कारण त्याला उडण्याची सवयच राहिलेली नसते. अगदी तेच. पण इथे मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. विचारा. तो पक्षी मनाने पिंजऱ्यात असला तरी पिंजऱ्याचं दार उघडं असणं गरजेचं आहेच ना? म्हणजेच बाह्य स्वातंत्र्य आणि कायदेशीर अधिकार मिळवणे ही त्या आंतरिक स्वातंत्र्याकडे जाणारी पहिली आणि आवश्यक पायरी नाही का? हो, बाह्य स्वातंत्र्य ही पहिली पायरी आहे, यात कोणतंच दुमत नाही. समाजातील अन्याय दूर करण्यासाठी कायदे आणि अधिकार हे लागतातच. पण या पुस्तकाचा आणि आपल्या आजच्या चर्चेचा रोख त्या पहिल्या पायरीला नाकारण्यावर अजिबात नाहीये. मग कशावर आहे? तो रोख आहे त्या पहिल्या पायरीवरच थांबून राहण्याच्या आपल्या प्रवृत्तीवर. अडचण अशी आहे की आपण त्या पहिल्या पायरीलाच अंतिम मुक्काम समजण्याची चूक करतो. म्हणजे पिंजऱ्याचं दार उघडलं की काम संपलं असं आपण मानतो. अगदी बरोबर. आपण भौतिक आणि बाह्य अधिकारांनाच मुक्तीचा समानार्थी शब्द बनवून टाकला आहे. आणि जेव्हा आपण असं करतो तेव्हा आपण खऱ्या मानसिक शृंखलांकडे लक्षच देत नाही. म्हणजे आपण आतून किती बांधलेले आहोत हे आपण विसरून जातो. खऱ्या अर्थाने स्वतंत्र कधीच होऊ शकत नाही.
हे खूपच पटण्यासारखं आहे. मग आता पुढचा प्रश्न हा येतो की जर मन बांधलेलं आहे, जर त्या अदृश्य साखळ्या अजूनही आहेत, तर त्या नेमक्या कशाने बनलेल्या आहेत? अशी कोणती गोष्ट आहे जी या मनाला आजाद होऊ देत नाही? या प्रश्नाचं उत्तर पुस्तकात अतिशय बारकाईने दिलं आहे. या समस्येच्या मुळाशी एक अत्यंत भयंकर संकल्पना आहे, ती म्हणजे वस्तूकरण, किंवा ज्याला आपण इंग्रजीत ऑब्जेक्टिफिकेशन म्हणतो. वस्तूकरण म्हणजे माणसाला वस्तू मानणे. हो, वस्तूकरण ही केवळ एक सामाजिक समस्या नाहीये बरं का, ती एक अत्यंत खोल मानसिक प्रक्रिया आहे. समाज जेव्हा एखाद्या स्त्रीला किंवा कोणत्याही व्यक्तीला माणूस म्हणून न पाहता केवळ एक वस्तू किंवा प्रॉडक्ट म्हणून पाहतो, अच्छा. जिचा फक्त वापर केला जाऊ शकतो, जिच्या अस्तित्वाची किंमत केवळ तिच्या उपयोगितेवर किंवा बाह्य सौंदर्यावर ठरवली जाते, तेव्हा त्याला आपण वस्तूकरण म्हणतो. आणि हे तर समाजात शतकानुशतके होत आलंय. अगदी बरोबर. पण या प्रक्रियेतील सर्वात गंभीर आणि विनाशकारी टप्पा तेव्हा सुरू होतो, जेव्हा ती स्त्री स्वतःला एक वस्तू मानू लागते. बापरे, स्वतःला वस्तू मानणे? हो, हे बाहेरून लादलेलं पारतंत्र्य उरत नाही, तर ते आतून स्वीकारलेलं पारतंत्र्य बनतं. जेव्हा स्वतःच्या अस्तित्वाची किंमत केवळ आपल्या बाह्य रूपावर, दिसण्यावर आणि इतरांच्या नजरेतील आपल्या मूल्यावर ठरू लागते, तेव्हा ती खरी आणि सर्वात मोठी गुलामगिरी असते. कारण इथे कोणी दुसऱ्याने साखळदंड घातलेले नसतात. ती व्यक्ती स्वतःच्याच विचारांची आणि इतरांच्या मान्यतेची कैदी बनते. हे ऐकताना ना मला आजच्या डिजिटल युगातील सोशल मीडियाचं वास्तव प्रकर्षाने जाणवते. हो ना, सोशल मीडिया याचं उत्तम उदाहरण आहे. म्हणजे बघा ना, आपण सगळेच इंस्टाग्राम, फेसबुक यांसारख्या प्लॅटफॉर्म्सवर सतत असतो. तिथे आपण स्वतःचं प्रदर्शन एखाद्या दुकानाच्या शोकेसमध्ये ठेवलेल्या आकर्षक वस्तूंसारखं करत असतो. अगदी बरोबर. आपण एखादा छानसा फोटो टाकतो आणि मग जगाने आपल्याला किती लाईक्स दिले यावर आपण स्वतःची किंमत ठरवतो. हो, आणि लाईक्स नाही आले तर आपण दुःखी होतो. हो ना, जणू काही आपण एक वस्तू आहोत आणि हे जग आपल्याला रेट करतंय. या संपूर्ण प्रक्रियेत आपण स्वतःच्या मानसिक शांतीची चावी पूर्णपणे अनोळखी लोकांच्या हातात देऊन टाकतो. त्यांची मान्यता किंवा व्हॅलिडेशन मिळालं तर आपण आनंदी होतो, आणि ती नाही मिळाली तर आपण स्वतःला कमी लेखू लागतो. अगदी. ही एका प्रकारची अदृश्य आणि न संपणारी शर्यत आहे असं मला वाटतं. आणि ही शर्यत अत्यंत थकवणारी असते. तुम्ही जे म्हणालात ना ते अगदी अचूक आहे. सोशल मीडिया हे वस्तू करण्याचं एक प्रगत आणि अत्यंत वेगवान रूप आहे. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला वस्तू मानते, तेव्हा तिचं संपूर्ण आयुष्य दुसरे माझ्याकडे कसे पाहतात आणि समाज मला कसा मोजतो या एकाच गोष्टीभोवती फिरू लागतं. म्हणजे स्वतःचं असं काही उरतच नाही. बरोबर. सतत स्वतःला इतरांच्या मापदंडात बसवण्याची ही धडपड मानवी मनाला पोखरून काढते. तिचे मूळ विचार, तिची बुद्धिमत्ता, तिची स्वतंत्र स्वप्ने ही सगळी त्या वस्तू या ओळखीखाली कायमची दबून जातात. खरंच हे खूपच भयावह आहे. आणि जोपर्यंत या मान्यतेच्या साखळीतून बाहेर पडता येत नाही, तोपर्यंत कितीही बाह्य स्वातंत्र्य मिळालं, कितीही नोकऱ्या किंवा कायदे मिळाले, तरी माणूस आतून गुलामच राहतो. आता याच वस्तूकरणाच्या प्रक्रियेतून एक अत्यंत गुंतागुंतीचा मुद्दा पुढे येतो, जो उपलब्ध माहितीत दिला आहे. कोणता? ज्याला देहाशी असलेली ओळख किंवा फिजिकल आयडेंटिफिकेशन. फिजिकल आयडेंटिफिकेशन. हा पुस्तकातला एक अतिशय महत्वाचा भाग आहे. हो, पुस्तकातील एक अतिशय ठळक आणि खोल विचार असा आहे की जेव्हा माणूस स्वतःला केवळ शरीर मानतो, तेव्हा त्याचे संपूर्ण जीवन इतरांच्या नजरेनुसार आणि अपेक्षांनुसार चालू लागते. अगदी बरोबर. या तत्वज्ञानानुसार देह तुमचा आहे, पण तुम्ही देह नाही आहात. हे वाक्य ऐकायला सोपं वाटत असलं तरी याचा अर्थ खूप व्यापक आहे असं मला वाटतं. हो, आणि या वाक्याचा अर्थ समजून घेणं हे खऱ्या आंतरिक स्वातंत्र्याकडे टाकलेलं सर्वात महत्वाचं पाऊल आहे. ते कसं? बघा, शरीर हे तुमच्या अस्तित्वाचं केवळ एक वाहन आहे, एक माध्यम आहे ज्याद्वारे तुम्ही या जगात वावरता. तुमची खरी ओळख तुमची बुद्धी, तुमचे विचार आणि तुमची चेतना यात दडलेली आहे. पण वस्तूकरणामुळे जेव्हा एखादी स्त्री स्वतःला मी म्हणजे केवळ हे दिसणारं शरीर असं मानू लागते, तेव्हा ती स्वतःच्या अस्तित्वाला शरीराच्या मर्यादांमध्ये कैद करते. आता निसर्गाच्या नियमानुसार शरीराचं वय तर वाढणारच आहे, त्यात बदल होणारच आहेत. ते तर अटळ आहे. हो ना, पण जेव्हा ओळख फक्त शरीरापुरती मर्यादित असते, तेव्हा वाढणारं वय किंवा बदलणारं रूप ही एक अत्यंत मोठी असुरक्षितता बनून जाते. सौंदर्य कमी झालं की त्या व्यक्तीला वाटतं तिची संपूर्ण किंमत शून्य झाली आहे. बापरे. कारण तिने स्वतःची ओळख
एका अशा गोष्टीशी जोडली आहे जी कायमस्वरूपी नाहीये. हां, विचार तात्विक पातळीवर अत्यंत उच्च आहे हे तर मला मान्य करावंच लागेल. पण इथे एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो. कोणता प्रश्न? आपण एका अशा जगात राहतो जिथे वास्तवाचे नियम खूप वेगळे आहेत. आपण एका बाह्य स्वरूपाला अतोनात महत्त्व देणाऱ्या जगात जगतो. एखाद्या व्यक्तीला नोकरी मिळण्यापासून ते समाजात मिळणाऱ्या वागणुकीपर्यंत अनेक गोष्टी त्यांच्या बाह्य दिसण्यावर ठरतात. हे दुर्दैवी असलं तरी एक कटू सत्य आहे. हो ना, हे सत्य आहे की जे लोक समाजाच्या सौंदर्याच्या व्याख्येत बसतात त्यांना अनेक फायदे मिळतात. मग अशा या अत्यंत व्यवहारी जगात जर आपण मी हे शरीर नाहीच असा विचार करून शरीराकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं तर ते एक प्रकारचं पलायनवाद ठरणार नाही का? म्हणजे जर आपण केवळ शरीर नाही आहोत तर मग बाह्य स्वरूपाला महत्त्व देणाऱ्या या जगात आपण स्वतःची ओळख कशी निर्माण करायची? हा विरोधाभास कसा हाताळायचा? मी शरीर नाही आहात याचा अर्थ शरीराकडे दुर्लक्ष करणे किंवा स्वतःला नीट न जपणे असा अजिबात होत नाही. जसं मी मगाशी म्हणाले, शरीर हे एक साधन आहे आणि त्या साधनाची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. विरोधाभास तिथे निर्माण होतो जिथे आपण सौंदर्य किंवा बाह्य रूप हीच आपली एकमेव ओळख बनवतो. म्हणजे साधनाची काळजी घ्यायची पण त्याला स्वतःची संपूर्ण ओळख नाही बनवायची. अगदी अचूक. जगाला तुम्हाला तुमच्या दिसण्यावरून जज करू द्या, तो समाजाचा प्रश्न आहे. पण तुम्ही स्वतःला कसे पाहता हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. समाजात वावरताना तुम्हाला या शरीरावर काम करावंच लागेल, पण त्याचवेळी अंतर्गत पातळीवरही स्पष्टता असावी लागते की हे माझं संपूर्ण अस्तित्व नाही. क्या बात आहे. तुम्हाला आतून हलवू शकत नाही. शरीर हे या जगात वावरण्याचं एक प्रभावी साधन म्हणून नक्की वापरा, पण त्या साधनाला तुमचं मालक बनू देऊ नका. एकदम बरोबर. म्हणजे आपल्याला या जगाचे नियम पाळून खेळ खेळायचा आहे, पण त्या खेळात स्वतःला गमावून बसायचं नाहीये. हो, अगदी तसंच. आता बाह्य स्वातंत्र्य, वस्तुकारण आणि देहाशी असलेली चुकीची ओळख या सगळ्याची चर्चा केल्यानंतर आता साहजिकच मला वाटतं आपण समस्येच्या मुळाशी पोचलो आहोत. मग आता खऱ्या मुक्तीच्या उपायाकडे वळण्याची वेळ आली आहे. जर हे सर्व अडथळे आहेत तर मग खऱ्या मुक्तीकडे जाणारा रस्ता कोणता? मुक्तीचा खरा अर्थ नेमका कशात दडलेला आहे? हा पुस्तकातला सर्वात सुंदर भाग आहे. खरी मुक्ती तेव्हाच मिळते जेव्हा माणूस स्वतःला केवळ शरीर, तात्पुरत्या भावना आणि समाजाने लादलेल्या व्याख्यांपासून वेगळे ओळखायला शिकतो. उपलब्ध माहितीतील सर्वांत सखोल विचार इथे असा येतो की मुक्ती बाहेर नसते, मुक्ती आत असते. मुक्ती आत असते. हो. जोवर आपण बाह्य जगात, इतरांच्या मान्यतेत किंवा समाजाच्या प्रमाणपत्रांमध्ये मुक्ती शोधत राहू, तोवर आपण कायम एका न संपणाऱ्या शर्यतीत पळत राहू. खरी मुक्ती ही एक अंतर्गत अवस्था आहे. म्हणजे तिथे काय मिळवायचं नसतं का? नाही. ही अशी अवस्था आहे जिथे कोणालाही काहीही सिद्ध करण्याची गरज भासत नाही आणि लोक काय म्हणतील या भीतीचा पूर्णपणे अभाव असतो. मुक्ती म्हणजे मिळवणे नाही, तर मुक्ती म्हणजे सोडून देणे. सोडून देणे. हो, ते ओझं सोडून देणे जे आपण वर्षानुवर्षे स्वतःवर लादून घेतलं आहे. हे ओझं सोडून देण्याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी मला एक साधे पण प्रभावी उदाहरण आठवतंय. कोणतं उदाहरण? आपण एक साधर्म्य वापरूया. कल्पना करा, एका मोठ्या नाटकासाठी एका कलाकाराने एक अत्यंत जड, खूप चकचकीत आणि अतिशय गैरसोयीचा असा पोशाख म्हणजे कॉस्ट्यूम घातला आहे. हो, पोशाख घालून तो कलाकार दिवसभर लोकांसमोर वावरतोय, अभिनय करतोय. प्रेक्षकांना तो पोशाख खूप आवडतोय, ते टाळ्या वाजवत आहेत. हो, बाहेरून सगळं छान दिसतंय. अगदी. पण आतून त्या कलाकाराला त्या जड पोशाखामुळे श्वास घ्यायलाही त्रास होतोय. तो घामेजलाय. बापरे. हो. मग संध्याकाळी जेव्हा नाटक संपतं आणि तो कलाकार ग्रीन रूममध्ये जातो आणि तो जड पोशाख अंगावरून खाली काढतो, तेव्हा जो एक सुटकेचा, मोकळेपणाचा निश्वास तो सोडतो ना, अगदी तीच भावना खऱ्या मुक्तीची असते. क्या बात है. खूपच सुंदर उदाहरण. समाजाने दिलेली ओळख, अपेक्षांचं ओझं आणि परफेक्ट दिसण्याचा ताण हा तो जड पोशाख आहे. तो पोशाख मानसिक पातळीवर काढून टाकल्यावर मिळणारी जी आंतरिक शांतता आहे तीच खरी मुक्ती आहे. हे साधर्म्य मुक्तीची जाणीव अगदी अचूकपणे टिपतं. तो सुटकेचा निश्वास म्हणजेच मुक्ती. आणि यात लक्षात घेण्यासारखी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय? तो पोशाख काढण्यासाठी तुम्हाला घर सोडून हिमालयात जाण्याची किंवा संन्यास घेण्याची अजिबात गरज नाही. खरंच. हो ना.
तुम्हाला फक्त ते मानसिक ओझं खाली ठेवायचंय. समाजाने माणसांना आणि विशेषतः स्त्रियांना आदर्श मुलगी, आदर्श पत्नी, आदर्श आई, यशस्वी व्यावसायिक असे अनेक जड पोशाख दिले आहेत. आणि त्या प्रत्येक पोशाखासोबत अटी आणि शर्ती जोडलेल्या असतात. अगदी बरोबर. समाजाच्या या लेबल्समधून, या संकुचित व्याख्यांमधून स्वतःला मानसिकदृष्ट्या वेगळं करणं आणि मी यापैकी कुणीही नसून एक स्वतंत्र चेतना आहे हे जाणणं, हेच आंतरिक स्वातंत्र्याचं खरं रूप आहे. आता या आंतरिक स्वातंत्र्याच्या तत्वज्ञानाचा संबंध आपण आपल्या दैनंदिन जीवनातील एका अत्यंत सामान्य वादाशी जोडूया. कोणता वाद? गृहिणी विरुद्ध नोकरदार महिला, हं, म्हणजे हाऊसवाईफ विरुद्ध वर्किंग वुमन. समाजात सतत या दोन गटांमध्ये एक प्रकारची अदृश्य स्पर्धा सुरू असते. हो, हे तर रोजच आहे. नोकरी करणारी महिला जास्त मुक्त आणि प्रगत आहे की घर सांभाळणारी महिला अधिक सुरक्षित आणि सुखी आहे, यावर सतत चर्चा झडत असतात. हे पुस्तक या वादाकडे कसं पाहतं? हे पुस्तक या वादाचा पायाच पूर्णपणे उखडून टाकतं, कारण हा संपूर्ण वाद अत्यंत चुकीच्या परिमाणांवर आधारित आहे. अच्छा, ते कसं काय? हे पुस्तक यावर कोणताही निर्णय देत नाही की घरी राहणे योग्य की नोकरी करणे योग्य. कारण खरा प्रश्न हा नाहीये की तुम्ही काय करत आहात. खरा प्रश्न हा आहे की तुम्ही ते का करत आहात. तुमची कृती कोणत्या मानसिकतेतून येत आहे हे अधिक महत्वाचे आहे. म्हणजेच कृतीपेक्षा त्यामागचा हेतू स्वातंत्र्याची व्याख्या ठरवतो. अगदी बरोबर. म्हणजे जर एखादी महिला कॉर्पोरेटमध्ये मोठ्या पदावर काम करत असेल, खूप पैसे कमवत असेल, तर बाह्य जगासाठी ती अत्यंत स्वतंत्र मानली जाते. पण जर ती आतून सतत तणावात असेल, फक्त समाजाच्या मान्यतेसाठीच ती काम करत असेल आणि स्वतःच्या पदाची तिला सतत असुरक्षितता वाटत असेल, तर हे तत्वज्ञान तिला स्वतंत्र मानत नाही. अजिबात नाही. अशा परिस्थितीत ती बाह्य जगासाठी स्वतंत्र असली तरी आतून ती त्या कॉर्पोरेट जगाची आणि स्वतःच्या असुरक्षिततेची पूर्णपणे गुलाम आहे. आणि याउलट विचार करा, एखादी महिला स्वतःच्या इच्छेने, आनंदाने आणि पूर्ण आत्मविश्वासाने घर सांभाळत असेल, तिला तिच्या निर्णयाबद्दल कुणालाही काही सिद्ध करायचं नसेल आणि तिच्यात एक प्रकारची आंतरिक शांतता असेल, तर ती त्या नोकरदार महिलेपेक्षा कितीतरी पटीने अधिक मुक्त असू शकते. बापरे, हा दृष्टिकोन खरोखरच विचार बदलायला लावणारा आहे. हो, आणि अर्थातच याच्या अगदी उलट परिस्थिती ही असू शकते. घर सांभाळणारी महिला स्वतःला अत्यंत लाचार समजत असेल आणि नोकरी करणारी महिला आतून पूर्णपणे मुक्त असेल. मुद्दा नोकरी करणे किंवा घर सांभाळणे हा नाहीच. मुद्दा आंतरिक स्थिती आणि निर्णयाचं स्वातंत्र्य हा आहे. म्हणजेच काय, तर नोकरदार महिला विरुद्ध गृहिणी हा समाजात सतत चालणारा वाद खऱ्या स्वातंत्र्याच्या मूळ उद्देशापासून आपल्याला जाणीवपूर्वक भरकवतो असं म्हणता येईल का? अगदी 100%. हा वाद माणसांना बाह्य आणि वरवरच्या गोष्टींमध्ये अडकवून ठेवतो. आपण कोणी काय करावं यावर भांडत बसतो आणि आपण आतून किती मुक्त आहोत हा मुख्य प्रश्न विचारायलाच विसरून जातो. खरंय. हा वाद आपल्याला एकमेकांचे न्यायाधीश बनवतो. जेव्हा आपण हे समजून घेतो की आंतरिक स्वातंत्र्य हे कृतीवर अवलंबून नसतं, तर ती कृती निवडण्याच्या स्पष्टतेवर अवलंबून असतं, तेव्हा आपण इतरांना जज करणं थांबवतो. तेव्हा आपण बाहेरच्या जगाशी तुलना करण्याऐवजी स्वतःच्या आत डोकावून पाहायला सुरुवात करतो. क्या बात आहे. आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि खोल तत्वज्ञानाचा प्रवास केला आहे. हो, नक्कीच. आपण सुरुवात केली ती स्वातंत्र्याच्या त्या साचेबद्ध चेकलिस्टपासून, जी आपल्याला फक्त बाह्य अधिकारांपुरती मर्यादित ठेवते. त्यानंतर आपण वस्तुकरणाची आणि देहाशी असलेल्या चुकीच्या ओळखीची खरी समस्या समजून घेतली. आपण पाहिलं की शरीर हे केवळ एक साधन आहे, मालक नाही. अगदी बरोबर. त्यानंतर खऱ्या मुक्तीचा अर्थ आंतरिक शांततेत आणि समाजाने लादलेले पोशाख उतरवून ठेवण्यात कसा दडलेला आहे हे आपण त्या उदाहरणातून समजून घेतलं. हो. आणि शेवटी गृहिणी विरुद्ध नोकरदार महिला या वादातील फोलपणा आपण उलगडून दाखवला. या संपूर्ण चर्चेचा गोषवारा मांडायचा झाला तर तो अत्यंत स्पष्ट आहे. काय सांगाल? खरी मुक्ती ही कधीही बाह्य परिस्थितीवर, बँक बॅलन्सवर किंवा समाजाने दिलेल्या प्रमाणपत्रावर अवलंबून नसते. ती पूर्णपणे आंतरिक असते. शरीराच्या मर्यादित ओळखीच्या आणि समाजाच्या संकुचित व्याख्यांच्या पलीकडे जाऊन जेव्हा माणूस स्वतःला स्वतंत्र ओळखायला शिकतो, तेव्हाच खरं स्वातंत्र्य मिळतं. अगदी तंतोतंत. आणि हे स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रवास हा स्वतःशीच करायचा प्रवास आहे. वस्तुकरणाला नकार देणे आणि स्वतःची किंमत समाजाच्या मापदंडावर न ठरवता स्वतःच्या आंतरिक शांतीवर ठरवणे हा त्या मुक्तीकडचा खरा मार्ग आहे. एकदा काही तत्वज्ञान समजले की बाह्य जग कसेही वागले
तरी तुमची अंतर्गत स्थिती अढळ राहते. आणि मला वाटतं या चर्चेचं महत्त्व फक्त एका विशिष्ट वर्गापुरतं मर्यादित नाहीये. म्हणजे ही चर्चा केवळ स्त्रियांसाठी नाहीये. ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी ही खूप महत्वाची आहे. कारण समाजाने लादलेल्या अपेक्षांच्या ओझ्याखाली आणि वस्तुकरणाच्या प्रक्रियेत आपण सगळेच कुठेतरी अडकलेलो आहोत. हे मात्र 100% खरं आहे. खरा बदल कधीही बाहेरून लादता येत नाही. तो नेहमी विचारांतून आणि जाणीवेतून सुरू होतो. आता ही चर्चा संपवताना आज आपण ज्या ऑपरेटिंग सिस्टमबद्दल किंवा मानसिकतेबद्दल बोललो, त्यावरून माझ्या मनात एक नवा आणि विचार करायला लावणारा प्रश्न समोर आलाय. कोणता प्रश्न? आपण नेहमी असा ठाम विचार करतो की आपले निर्णय, आपले विचार, आपल्या आवडीनिवडी आणि आपल्या जीवनशैलीच्या कल्पना या 100% आपल्या स्वतःच्या आहेत. हो, आपल्याला तसंच वाटतं. पण जर आपलं हे मन, आपली ही ऑपरेटिंग सिस्टीम लहानपणापासूनच ह्या समाजानेच घडवली असेल, प्रोग्राम केली असेल, तर मग खऱ्या अर्थाने आपले म्हणता येतील असे आपले मूळ विचार कोणते? बाप रे! ज्या गोष्टींना आपण माझी इच्छा किंवा माझं स्वातंत्र्य म्हणतो, त्या खरोखरच आपल्या आहेत की त्या फक्त समाजाने आपल्या अंगावर घातलेल्या आणि आपणच गोंजारत बसलेल्या त्या अदृश्य साखळ्या आहेत? या साखळ्या ओळखायच्या कशा आणि समाजाच्या या कोलाहलात आपला स्वतःचा मूळ आवाज शोधायचा कसा? हा प्रश्न नक्कीच खूप अस्वस्थ करणारा आहे. हो, आणि मला वाटतं याच अस्वस्थतेतून कदाचित ऐकणाऱ्यांच्या खऱ्या मुक्तीचा शोध सुरू होऊ शकतो. यावर विचार नक्की करा.